ही घटना साधारण 15-20 वर्षापूर्वीची आहे। मी नुकताच नाशिकला एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झालो होतो। नवीन नोकरी, उत्तम पगाराचे पॅकेज आणि जायला यायला कंपनीची हक्काची कार। अवघ्या 4-5 महिन्यात ऑफिसमध्ये आणि वर्तुळात माझे एक छान मित्र बनले होते। तशातच एक जुना मित्र विशाल, जो महसूल विभागात सहकारी अधिकारी आहे, त्याचे लग्न ठरले। जून महिन्याच्या दुसऱ्या शनिवार हे लग्न होतं। सुदैवाने आम्हाला विकेंडला शनिवार रविवार सुट्टी असायची, त्यामुळे ऑफिसमध्ये रजा मागण्याचा काहीच प्रश्न नव्हता। लग्न गावाकडे म्हणजे मुलीच्या राहत्या घरी होते। ते गाव नाशिक धुळे हायवेपासून आज साधारण 90-100 किलोमीटर अंतरावर होते। वऱ्हाडी मंडळी सर्व आदल्या दिवशी निघणार होते, कारण लग्नाचा मुहूर्त शनिवारी सकाळी 11 वाजताचा होता। शुक्रवारी संध्याकाळी मी ऑफिसचे काम आटपून 5 वाजता घरी पोहोचलो। मनात विचार आला, आपणही आज शुक्रवारी संध्याकाळी निघूया, म्हणजे प्रवासाची घाई होणार नाही। लग्न घरच्यांच्या वेळेवर मदत करता येईल आणि नात्यात ओळखही होईल। पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्ते निसरडे असतात, म्हणून मी स्वतःची कार घेऊन जाण्याचा निर्णय घेतला। फटाफट कपडे, टॉवेल आणि प्रवासाचे साहित्य बॅगेत कोंबले। आई वडिलांना सांगून संध्याकाळी 6 वाजता कार घेऊन निघालो। हायवेला लागल्यावर कार 70-80च्या नियंत्रणात वेगात पळवत होतो, पण काही अंतरावर गेल्यावर पावसाने जोर धरला। कारचे वायफर्स वेगाने फिरत होते। अर्धा रस्ता पार केल्यावर पावसाचा जोर थोडा ओसारला। रात्रीचे 8 वाजत आले होते आणि पोटात कावळे ओरडू लागले होते। हायवेच्या कडेला एक छानसा ढाबा, हॉटेल पाहून मी कार बाजूला घेतली। गरमागरम नाश्ता केला आणि एक कडक चहा घेतला। सुस्तावलेले शरीर पुन्हा ताजेतवाने झाले। अजून किमान 1-1.5 तास प्रवास बाकी होता। मी हॉटेलवरून निघालो, पण पुढे गेल्यावर पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला, त्यामुळे मला कारचा वेग 40-50 वर आणावा लागला। लग्न ज्या गावात होते ते गाव मुख्य महामार्गावरून 15-20 किलोमीटर आत ग्रामीण भागात होते। अंधार दाट झाला होता। मोबाईलवर मॅप चालू करून मी डाव्या हाताला गावात जाणारा फाटा शोधू लागलो। एवढ्यात मला पुढे त्या गावचे नाव असलेला मोठा बोर्ड दिसला। मी डाव्या बाजूला कार वळवली। तितक्यात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका वयस्कर गृहस्थाने हाताने इशारा करत मला थांबवायला सांगितले। मी लगेच इंडिकेटर देऊन कार बाजूला घेतली। बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता। हेडलाईटच्या उजेडात मला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्या टपरीवजा शेडमध्ये 3 व्यक्ती दिसल्या। ते वयस्कर काका, एक काकू आणि एक तरुण स्त्री। मी डोक्यावर रुमाल धरून कारची खिडकी खाली केली आणि विचारले, काका काही अडचण आहे का? काही मदत हवी आहे का? ते काका विनवणीच्या स्वरात म्हणाले, साहेब तुम्ही पुढच्या शिरगावमध्ये चालला आहात का? अहो, आम्ही 1.5-2 तासापासून या गावा पावसात इथे अडकलोय। एकही गाडी वा एसटी मिळेना झाली। इथून 4-5 किलोमीटरवरच आमचं घर आहे। या पावसात सोडाल का साहेब? खूप उपकार होतील। त्यांनी भिजलेले कपडे आणि केविलवाणी अवस्था पाहून मला राहवले नाही। मी तात्काळ म्हणालो, काका मला साहेब म्हणू नका, मी तुमच्या मुलासारखाच आहे। माझं नाव रोहन। चला बसा गाडीत, मी सोडतो तुम्हाला तुमच्या घरापर्यंत। या पावसात इथे किती वेळ थांबणार? काकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यांच्या पत्नीला व मुलीला हाक मारली। मी उतरून कारची डिकी उघडली। काकूंच्या आणि त्या तरुण मुलीच्या हातात 2 बॅगा होत्या। मी त्या डिक्कीत ठेवल्या। डिक्की बंद करताना त्या तरुणीने माझ्याकडे पाहून अत्यंत सुंदर आणि हळूवार स्माईल दिले। हळूच म्हणाली, थँक्यू भाऊजी। मीही आदरयुक्त स्माईल देत म्हणालो, इट्स ओके वहिनी। माझ्या वहिनी म्हणण्याने ती थोडी लाजली आणि तिने नजर खाली घेतली। तिने आईवडिलांना कारच्या मागच्या सीटवर बसवले, पण स्वतः मात्र पुढे येऊन माझ्या शेजारच्या फ्रंट पॅसेंजर सीटवर बसली। मी कार सुरू केली आणि मागील सीटवर काका पाण्याची बाटली देत म्हणालो, काका पाणी प्या, खूप वेळ थांबला आहात। पुढे जवळपास हॉटेल असतं तर आपण चहा घेतला असता। मागे बसलेल्या काकू मायाने म्हणाल्या, अहो रोहन बाळा, त्याची काही गरज नाही, 10 मिनिटात घर येईल आपलं, तिथेच करू चहा पाणी। या रात्रीच्या वेळी तू आम्हाला मदत केलीस, हेच खूप मोठे आहे। काकू, मी तुमच्या मुलासारखा आहे, त्यामुळे उपकार वगैरे नका, मी हसत म्हणालो।
प्रवासात ओळख झाली. गप्पा मारत असताना समजले की माझ्या शेजारी बसलेली सुंदर तरुणी सायली होती. ती नवविवाहिता होती. 8-9 महिन्यापूर्वीच तिचे लग्न झाले होते. तिचे सासर नाशिक शहरात होते. तिचा नवरा एका IT कंपनीत असून कंपनीच्या प्रोजेक्टसाठी 6 महिन्यासाठी परदेशात गेला होता. म्हणून तिचे आईवडील तिला काही दिवसासाठी गावाकडच्या घरी घेऊन आले होते. सायली दिसायला कमालीची सुंदर होती. 5 फूट 5 इंच उंची, सुटसुटीत आकर्षक बांधा, गोरा रंग आणि बोलके डोळे. ती अत्यंत मनमिळाऊ आणि बोलकी होती. पावसाच्या संत लयीत कारमधील मंद प्रकाशात ती वारंवार माझ्याकडे पाहून छान हसत होती. तिच्या हसण्याने आणि जवळीकीने माझ्या मनातही एक वेगळीच प्रसन्नता भरून राहिली होती. 2-3 किलोमीटर अंतर कापल्यावर पावसाने रौद्ररूप धारण केले. रस्ता लहान आणि नागमोडी होता. थोड्या वेळात आम्ही सायलीच्या घरासमोर पोचलो. ते एक सुंदर 2 मजली स्वतंत्र घर होते. घराच्या चारी बाजूंना आंबा, नारळ आणि विविध फुलझाडे होती. मी कार कंपाऊंडमध्ये सुरक्षित पार्क केली. सायली जाऊन घराचं मुख्य कुलूप उघडलं आणि हॉलचे दिवे लावले. मी डिकीतून बॅगा बाहेर काढल्या. काका काकू बॅगा उचलू लागले तेव्हा मी म्हणालो, काका तुम्ही आत जा, मी आणतो बॅगा. काका काकू आत गेले. सायली माझ्याजवळ आली आणि बॅगा उचलू लागली. अहो सायली वहिनी, मी घेतो ना, तुम्ही चला आत, मी हसत म्हणालो. पण ती ऐकायला तयार नव्हती. मी मदत करते भाऊजी म्हणत तिने बॅगेची पिशवी ओढली. या झटपटीत आणि दोघांच्या ओढाताणीत माझे ओठ नकळत तिच्या मऊ लुसलुशीत गालाला स्पर्श करून गेले. एक क्षण शांतता पसरली. सायलीच्या चेहऱ्यावर लाजेची गुलाबी छटा पसरली. तिचे गाल लालबुंद झाले. मी थोडे अडखळत म्हणालो, सॉरी, खरोखरच चुकून झालं ते. सायलीने लाजत मान खाली घातली आणि हळूच म्हणाली, सॉरी कशाला भाऊजी, असतं कधी कधी. मी जरा खोडकरपणे म्हणालो, मग अजून एकदा करू का? तशी ती अधिकच लाजली. हट्ट काहीतरीच. आता नको, नंतर, असे म्हणत ती बॅग उचलून आत पळाली. मी उर्वरित बॅगा घेऊन आत गेलो. काकांनी मला सोफ्यावर बसवले आणि म्हणाले, रोहन, आज रात्री तू पुढे लग्नाच्या गावी जाऊ नकोस, कारण पुढे रस्त्याचा एक मोठा ओढा आहे. एवढ्या पावसात त्याला नक्की पूर आला असणार आणि रस्ता बंद असणार. तू रात्री इथे अडकून पडण्यापेक्षा आजची रात्र इथेच थांब, जेवण कर आणि सकाळी निवांत आवरून लग्नाला जा. तितक्यात सायली पाण्याचा ग्लास घेऊन आली. तिने पाणी देताना डोळ्यांनीच मला हो म्हणा असा इशारा केला. काका पुढे म्हणाले, सायली बेटा, रोहनला वरची गेस्ट रूम उघडून दे, तिथे ते थांबतील. आणि रोहन, जा तू फ्रेश हो, आम्ही जेवायची वाट बघतोय. मी मान हलवली आणि सायलीच्या मागे वरच्या मजल्यावर गेलो. तिने खोलीत लाईट आणि पंखा चालू केला. खोली अगदी स्वच्छ, टापटीप आणि सुटसुटीत होती. वाह, रूम खूपच छान आणि टापटीप आहे, मी कौतुकाने म्हणालो. सायली माझ्याकडे पाहत म्हणाली, हो का, अजून काही आवडलं का? मी तिच्याकडे रोखून पाहत म्हणालो, हो ना, अजून खूप काही. काय भाऊजी तुम्ही पण, ती लाजत म्हणाली. मी एक पाऊल पुढे टाकले आणि तिला हळूच मिठीत घेतले. तिच्या दोन्ही गालावर आणि ओठावर एक अलगद चुंबन घेतले. सायलीचे हृदय वेगाने धडधडू लागले. ती स्वतःची नाजूक कंबर हलवत माझ्या मिठीतून सुटण्याचा गोड प्रयत्न करू लागली. सोडा ना भाऊजी, खाली आई बाबा जेवायला वाट बघत असतील, तुम्ही पटकन फ्रेश होऊन खाली या, मग मी नंतर येईन ना वरती, मग हवं ते करा, ती श्वास रोखून म्हणाली. तिच्या त्या आश्वासक शब्दानंतर मी तिला सोडले. मी फ्रेश झालो, कपडे बदलले आणि खाली आलो. काकूंनी डायनिंग टेबलवर चविष्ट जेवण वाढून ठेवलं होतं. काकू, कशाला एवढा त्रास घेतलात? मी विचारले. अरे बाळा, यात कसला त्रास, तू आमच्यासाठी एवढा पावसात धावून आलास, काकू मायेने म्हणाल्या. आम्ही चौघांनी गप्पा मारत जेवण केले. रात्रीचे 10:30 वाजत आले होते. काका म्हणाले, आता तू निवांत जाऊन झोप, सकाळी आरामात उठ. मी काकूंना शुभरात्री सांगून वरच्या खोलीत आलो. मी शर्ट काढून बाजूला ठेवला आणि केवळ कॉटन बरमुड्यावर बेडवर पाठीवर टेकलो. खिडकीतून पावसाचा गार वारा आणि मातीचा सुगंध आत येत होता. माझे डोळे हळूहळू जड होत होते, पण मनात मात्र सायलीचेच विचार चक्रावत होते. तिचा गोरापान चेहरा, ते लाजणे आणि तिच्या मऊ स्पर्शाची आठवण मला हुरहुर लावत होती. थोड्या वेळाने दार हलकाचा आवाज झाला. सायली आत येत असल्याची चाहूल लागताच मी झोपण्याचे नाटक केले.
तिने दाराची कडी अलगद बंद केली. रात्री तिने घातलेली नाईट गाऊन तिच्या रूपाला अजूनच खुलवत होती. ती हळूहळू चालत बेडजवळ आली. मी डोळे मिटले होते, पण मला जाणवत होते की तिची नजर माझ्या उघड्या छातीवर स्थिर झाली होती. ती हळूच पुढे झुकली आणि तिने माझ्या गालावर अतिशय नाजूक आणि शांत चुंबन घेतले. तिच्या श्वासाचा उष्ण स्पर्श माझ्या चेहऱ्याला झाला आणि माझ्या अंगावर काटा आला. तिच्या ओठांचा स्पर्श होताच माझे संयमाचे बांध फुटले. मी तिला अलगद ओढून माझ्या छातीवर घेतले. तिचे डोळे उघडले. त्यात अजिबात भीती नव्हती, तर एक वेगळीच ओढ होती. मी तिच्या पाठीवर हलकेच हात फिरवत म्हणालो, एक विचारू का सायली? ती हसली. भाऊजी नका म्हणू, रोहन म्हणा. आणि आज मी तुमच्या भावना नाकारायला नाही आले. मलाही आज हे क्षण मनमोकळेपणाने जगायचे आहेत. तू आज माझ्यासाठी फक्त वहिनी नाहीस, तर या रात्रीची माझी परी आहेस. मी तिच्या गालाला स्पर्श करत म्हणालो. ती थोडी लाजली. तिने माझ्या पाठीवर हात ठेवला. रोहन, मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे आकर्षक दिसाल, ती हळूच म्हणाली. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, सायली, मला कोणतीही घाई नाही. मला फक्त तुझ्या मनातील भावना ऐकायच्या आहेत. ती माझ्या छातीवर चेहरा ठेवून म्हणाली, रोहन, बऱ्याच दिवसांनी आज मला कोणीतरी इतकं हक्काचं आणि सुरक्षित वाटतंय. हा पाऊस आणि ही रात्र कधी संपूच नये असं वाटतंय. मी तिला अलगद शेजारी झोपवले. खोलीत फक्त पावसाचा रिमझिम आवाज आणि आम्हा दोघांचे श्वास होते. मी तिच्या चेहऱ्यावरून केसावरून हात फिरवत राहिलो. त्या रात्री कोणत्याही मर्यादा ओलांडल्या नाहीत, पण दोन मनांनी एकमेकांना पूर्ण स्पर्श केला होता. तिचे डोके माझ्या खांद्यावर होते आणि माझा हात तिच्या पाठीवर विसावला होता. पहाटेच्या मंद प्रकाशात खिडकीतून खोलीत शिरत होता. सायली अजूनही माझ्या छातीवर डोके ठेवून शांत झोपली होती. तिचे रेशमी केस माझ्या चेहऱ्यावर आले होते. मी हळूच तिच्या केसावरून हात फिरवला तशी ती जागी झाली. तिने मला अगदी घट्ट मिठी मारली. रोहन, काल रात्री तुम्ही माझ्याजवळ ज्या प्रकारे होतात ते मला अजूनही अंगांगात जाणवतंय. ती माझ्या छातीवर हात सरकवत म्हणाली, काय जाणवतंय? मी तिच्या हनवटीला हात लावून विचारले. ती लाजत म्हणाली, तुमचा स्पर्श, तुमचा उदारपणा आणि तुम्ही झोपेतही मला इतकं घट्ट धरून ठेवलेलं, जणू मी तुमच्यापासून लांब जाऊच नाही. ते मी मुद्दाम नाही केलं, पण तुझ्यापासून दूर जावंसं वाटतच नव्हतं. मी हसून म्हणालो. तशी ती हळूच माझ्यावर सरकून बसली, थोडीशी घाबरलेली पण थोडी धाडसी. तिचे डोळे चमकत होते. रोहन, तुम्ही असे माझ्याकडे बघताना तेव्हा मला काहीतरी वेगळंच होतं, जरा जास्तच. ती माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, तुला ठाऊक आहे सायली, तू अशी दिसताना खूपच आकर्षक आणि धोकादायक वाटतेस. मी तिच्या कमरेवर हात घट्ट करत म्हणालो. धोकादायक? तिने खोरकडपणे विचारले. हो, अगदी मनाचा ताबा घालवणारी. तिने हसून माझ्या गालावर हलकी थाप मारली. तिचे केस माझ्या चेहऱ्यावर आले. ती इतकी जवळ आली की तिचा श्वास थेट माझ्या ओठांवर जाणवत होता. रोहन, असं माझ्याकडे पाहू नका, नाहीतर माझं मन काहीतरी करायला लागेल. ती ओठ चावत म्हणाली, करू दे, आज मी तुला थांबवणार नाही. मी शांतपणे म्हणालो. ती काही क्षण माझ्या डोळ्यात पाहत राहिली. तिचे ओठ माझ्या ओठांच्या दिशेने झुकले. तितक्यात दाराबाहेर काकूंच्या चालण्याचा आवाज आला. सायली दचकून माझ्या छातीवर खाली झाली. मी तिला शांत केलं. काही नाही, त्या खाली चालल्या आहेत. मी तिच्या केसाचा मुका घेत म्हणालो, रोहन, रात्री ठीक होतं, पण सकाळी असं करताना जरा धाकधूक वाटते. ती माझ्या छातीत चेहरा लपवत म्हणाली, पण तुला आवडतं ना? हो, खूप जास्त, ती पुटपुटली. थोड्या वेळाने ती उठून खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. तिचा श्वास अजूनही वेगात चालला होता. मी हळूच मागे जाऊन तिच्या पाठीशी उभा राहिलो. आमच्यात काहीच अंतर नव्हते. मी माझी बोटे तिच्या पाठीवरून हलकीच फिरवली. तिच्या अंगावर शॉक लागल्यासारखा काटा आला. रोहन, असं नको ना, ती कुजबुजली, पण तिच्या आवाजात नकार नव्हता. मी तिच्या कमरेवर हात ठेवला आणि तिला मागे सरकून माझ्या छातीशी लावले. रोहन, तू खूप जवळ येतोयस, ती मला पुन्हा म्हणाली. तिचा आवाज कंप पावत होता. ती मागे वळली. तिने डोळे अनावृत्त झालेल्या भावनांनी भरलेले होते. तिचे ओठ थोडे थोडे उघडे होते. रोहन, तुला माहीत नाही, मी स्वतःला किती रोखलंय
आता मला लांबही जाता येत नाही आणि थांबताही येत नाही, ती गळ्यात पडत म्हणाली. त्या क्षणी खोलीतील वातावरण पूर्णपणे बदलून गेले होते. तिच्या शब्दातील आर्तता आणि स्पर्शातील उष्णता याने आम्हाला वेढून घेतले होते. ती माझ्या मिठीत पूर्णपणे विसावली. भावनांचा बांध फुटला होता. काही मिनिटांनी ती हळूच बाजूला झाली. तिचे डोळे अजून चमकत होते. हे असं व्हायला नको होतं, पण जे झालं ते मनापासून झालं, ती हळूच म्हणाली. तिने दरवाजाकडे पाऊल टाकले, पण वळून पुन्हा एकदा माझ्याकडे पाहिले. त्या नजरेत एक आपुलकी, ओढ आणि आठवण होती. ती खोलीबाहेर निघून गेली. सकाळी मी आवरून खाली गेलो. काका काकूंना निरोप घेतला. सायलीकडे एक शेवटची आत्मीय नजर टाकली आणि कार लग्नाच्या गावाकडे वळवली. रस्त्यावरील प्रवास सुरू झाला होता, पण मनात मात्र पावसाळी रात्रीची, सायलीची स्पर्शाची आणि त्या नाजूक बंधाची ओढ अजूनही तशीच ताजी होती. लग्नाचा सोहळा आटपून मी नाशिकला परतलो खरा, पण माझा जीव आणि मन मात्र त्याच 2 मजली घरात सायलीच्या आठवणीत गुंफले गेले होते. ऑफिसमध्ये संगणकाच्या स्क्रीनसमोर बसलो तरी नजरेसमोर सायलीचा तो लाजरासर चेहरा, तिचे बोलके डोळे आणि तिच्या श्वासोश्वासाचा तो उबदार स्पर्शच फिरत राहायचा. आठवडाभर आम्ही दोघेही मोबाईलवर मेसेज आणि कॉलवर एकमेकांच्या संपर्कात होतो. तिच्या आवाजातील ती हळुवार ओढ स्पष्ट जाणवायची. रोहन, मला रोज रात्री ती पावसाळी रात्र आठवते. तुम्ही जवळ असल्याचा भास होतो. सायली फोनवर हळूच कुजबुजायची. सायली, मग मला कुठे करमतंय. मला तुला पुन्हा भेटायचंय, खूप जवळून. मी मनातील भावना व्यक्त करायचो. सुदैवाने पुढच्याच आठवड्यात एक संधी चालून आली. सायलीच्या आईवडिलांना काही कामानिमित्त 2 दिवसासाठी पुण्यात नातेवाईकांकडे जायचे होते. सायलीने मला फोन करून सांगितले, रोहन, घर रिकामे आहे आणि मी तुमची वाट बघते. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. शुक्रवारी संध्याकाळी ऑफिस सुटताच मी कार थेट तिच्या गावाच्या दिशेने पळवली. आकाश पुन्हा एकदा काळ्याकुट्ट ढगांनी वेढले गेले होते. हवेत एक मस्त गारवा पसरला होता. रात्री 8च्या सुमारास मी तिच्या घरासमोर कार पार्क केली. पाऊस नुकताच रिमझिम सुरू झाला होता. मी गाडीतून उतरून दारावर हलकीच थाप मारली. सायलीने लगेचच कडी उघडली. समोर सायली उभी होती. तिने आकाशी रंगाची रेशमी साडी नेसली होती. ओल्या केसांची लट तिच्या गालावर रेंगाळत होती. साडीच्या त्या पारंपरिक आणि देखण्या रूपात ती कमालीची, मादक आणि सुंदर दिसत होती. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंदाचा किनार पसरली. मी आत येताच तिने दरवाजा बंद करून कडी लावून घेतली. आम्ही दोघे क्षणभर एकमेकांकडे पाहतच राहिलो. खोलीत एक रोमॅन्टिक शांतता पसरली होती. मी एक पाऊल पुढे टाकले आणि कसलाही विचार न करता तिला अलगद मिठीत ओढले. सायलीनेही तिचे दोन्ही नाजूक हात माझ्या पाठीभोवती घट्ट आवळले. सायली, तू किती सुंदर दिसतेस आज. मी तिच्या कानाजवळ झुकून हळूच म्हणालो. फक्त तुमच्यासाठी सजले रोहन. या आठवड्यातला प्रत्येक क्षण मी फक्त तुमचीच वाट पाहत होते. तिने माझ्या छातीवर डोके टेकवत सुस्कारा सोडला. मी तिचा चेहरा हातांच्या आजोळीत धरला. तिचे डोळे लाजेने झुकले होते. मी तिच्या कपाळावर, दोन्ही गालावर आणि शेवटी तिच्या मऊ गुलाबी ओठावर माझे ओठ टेकवले. तिच्या ओठांचा स्पर्श होताच तिच्या शरीरातून एक नाजूक थरथर निघू लागली. तिने डोळे घट्ट मिटून घेतले आणि माझ्या चुंबनाला तितक्याच प्रेमाने प्रतिसाद दिला. रोहन, हळू. ती श्वास रोखून कुजबुजली. मी तिला बहुपाशात उचलून घेतले आणि सरळ वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये घेऊन गेलो. खोलीत मंद गुलाबी ड्रीम लाईट चालू होता आणि मोगऱ्याचा फुलांचा सुवास दरवळत होता. मी तिला बेडवर हळुवार झोपवले. सायलीने माझा हात धरून मला स्वतःकडे खेचले. तिची साडी, तिची कातडी आणि तिचा सुगंध सारं काही मला धुंद करत होतं. मी तिच्या शेजारी आडवा झालो आणि तिच्या पाठीवरून, कमरेवरून हळूच हात फिरवू लागलो. रोहन, मला आज काहीही बोलायचं नाही, फक्त तुम्हा अनुभवायचंय. सायली माझे शर्टाचे बटन उघडत म्हणाली. तिचे बोटे माझ्या उघड्या छातीवर फिरत होती, ज्यामुळे माझ्याही हृदयाचे ठोके वेगाने वाढले होते. मी तिच्या साडीचा पदर हळूच बाजूला केला.
तिच्या पोटावरचा आणि कमरेवरचा उबदार स्पर्श मनाला वेड लावत होता. मी तिच्या मानेवर खांद्यावर ओठ टेकवत खाली सरकलो. सायलीच्या तोंडातून एक मंद गोड सिसकारी निघाली. तिने तिचे हात माझ्या केसात रुतवले आणि मला अधिक जवळ ओढले. रोहन, तुम्ही इतके प्रेम कराल वाटलं नव्हतं, ती ओठ चावत म्हणाली. हे फक्त प्रेम नाही सायली, ही दोन मनाची, दोन जीवाची एकरूपता आहे. मी तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणालो. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. खिडकीवर पडणाऱ्या थेंबांचा आवाज आणि खोलीतील आमचा मंद श्वासोच्छ्वास एकमेकात मिसळून गेला होता. त्या रात्री कोणत्याही मर्यादा उरली नव्हती. तिच्या स्पर्शातील मखमली मऊपणा आणि माझ्या मिठीतील उबदारपणा याने पूर्ण रात्र व्यापून टाकली होती. आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठी श्वासात मिसळून पूर्णपणे विसावलो होतो. तिचा हात माझ्या हातात गुंफलेला होता आणि तिचे डोके माझ्या छातीवर धडधडणाऱ्या हृदयावर विसावले होते. पहाटेच्या वेळी जेव्हा पाऊस थांबला आणि हवेत एक गुलाबी गारवा आला, तेव्हा सायलीने हळूच डोळे उघडले. तिने माझ्या छातीवर एक गोड चुंबन घेतले. काय विचार करतेस सायली, मी तिच्या केसावरून हात फिरवत विचारले. ती माझ्याकडे पाहत गोड हसली आणि म्हणाली, विचार नाही करत रोहन, फक्त या क्षणाला मनात जपून ठेवते. ही रात्र, हा पाऊस आणि तुमचा हा उबदार स्पर्श आयुष्यभर माझ्यासोबत राहील. मी तिला अजून घट्ट मिठीत घेतले. तो प्रवास, ती पावसाळी रात्र आणि सायलीसोबतचे ते रेशमी बंध आमच्या दोघांच्या आयुष्यातील एक कधीही न विसरता येणारा अतिशय सुंदर आणि रोमॅन्टिक अध्याय बनले होते. पहाटेचा मंद प्रकाश खिडकीच्या पडद्यामधून हळूहळू खोलीत पसरत होता. हवेत पावसाचा तोच जुना ओला सुगंध होता, पण आज त्या सुगंधात एक वेगळाच शांत पण काहीसा जड साचेलपणा जाणवत होता. सायली अजूनही माझ्या छातीवर डोके टेकून शांत पडली होती. तिच्या श्वासांची नियमित हालचाल माझ्या शरीराला एक वेगळीच शांतता देत होती. पण जशी जशी सकाळची वेळ जवळ येत होती तशी माझ्या मनातील एक अनामिक अस्वस्थता वाढू लागली होती. काल रात्रीचा तो धुंद रोमॅन्टिक क्षण आता वास्तवाच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला होता. मी हळूच तिच्या केसावरून बोटे फिरवली. सायलीने हळूच डोळे उघडले. तिच्या डोळ्यात काल रात्रीची ती धुंदी अजूनही होती, पण त्यासोबत एक खोल अथांग शांतताही होती. तिने माझ्याकडे पाहिले आणि एक खूपच नाजूक उदास हसू ओठावर उमटले. जागी झालात रोहन, ती अत्यंत हळुवार आवाजात म्हणाली. हो, खूप वेळ झाला, तुझ्याकडे पाहत होतो, मी तिचा हात माझ्या हातात घेत म्हणालो. सायलीने काहीही न बोलता माझा हात तिच्या दोन्ही हातात धरला आणि आपल्या गालाशी लावला. तिच्या डोळ्याच्या कडा अचानक ओलावल्या. सायली, काय झालं, तू रडतेस, मी दचकून विचारलं आणि सरळ होऊन बसलो. तिने तिचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला, पण एक थेंब घसरून तिच्या गालावरून माझ्या हातावर पडला. तो थेंब कमालीचा उष्ण होता. काही नाही रोहन, आज पहिल्यांदाच मन इतकं भरून आलंय की अश्रूंना आवळणं कठीण होतंय, ती खाली मान घालून म्हणाली. काल रात्री आपण जे जगलो ते माझ्या आयुष्यातील सर्वात स्वप्न होतं. पण रोहन, स्वप्न कितीही सुंदर असलं तरी शेवटी सकाळी जाग यावीच लागते ना. तिचे हे शब्द थेट माझ्या हृदयाला जाऊन भिडले. मला काय बोलावे ते सुचेनासे झाले. मी तिचा चेहरा वर केला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, सायली, हे फक्त स्वप्न नव्हतं. माझ्या भावना तुझ्यासाठी अगदी खऱ्या आहेत. मला ठाऊक आहे रोहन, ती माझी बोटे हळूच पकडत म्हणाली. तुम्ही मला जो आदर, जो स्पर्श आणि जे प्रेम दिलंय ते माझ्या आयुष्यात मी कधीच विसरू शकणार नाही. पण आपण दोघांनीही एका अशा वळणावर एकमेकाचा हात धरलाय जिथे पुढचा रस्ता नाहीये. माझं एक वेगळंच आयुष्य आहे, माझं लग्न झालंय आणि तुमचं स्वतःचं एक भविष्य आहे. ती उठून बेडवर बसली. साडीचा पदर नीट करत ती खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेर पावसाच्या काही थेंबांची अजूनही टिपटिप सुरू होती. रोहन, जेव्हा माझे पती परदेशात गेले तेव्हा मी खूप एकटी पडले होते. पण तुम्ही माझ्या आयुष्यात एका वादळासारखे आलात आणि माझ्या कोरड्या पडलेल्या आयुष्याला पावसासारखं भिजवून निघून गेला. काल रात्री मला जाणवलं की स्त्री म्हणून मला काय हवं होतं.
आदर, आपुलकी आणि हक्काची मिठी ती तुम्ही मला दिलीत. मी उठलो आणि तिच्या मागे जाऊन उभा राहिलो. मी तिचे खांदे पकडले, पण आज माझ्या स्पर्शात काल रात्रीचा ताण किंवा वासना नव्हती. आज तिथे फक्त एक अथांग वेदना आणि आपुलकी होती. सायली, मग आपण आता इथे पुढे कसे राहायचे? हे सर्व इथेच संपवायचे? माझा आवाज किंचित कापत होता. सायली मागे वळाली. तिने माझ्या छातीवर दोन्ही हात ठेवले आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, हो रोहन, आपल्याला इथेच थांबायला हवं. जर आपण याच्या पुढे गेलो तर आपण या नात्याला आज इतकं सुंदर आणि पवित्र मानतोय त्याला गुन्हेगारीचं नाव मिळेल. मला आपल्याला या आठवणीवर कुठलाही डाग पडायचा नाही. तिचा या परिपक्व आणि हृदयस्पर्शी विचारांनी मला थक्क केलं. तिच्या डोळ्यात स्वतःच्या भावनांचा बळी देण्याचं दुःख स्पष्ट दिसत होतं, पण सोबतच एक भक्कम खंबीरपणाही होता. तुम्ही आता निघाला हवं रोहन. आई बाबा दुपारी 3-4 वाजेपर्यंत पुण्याहून परत येतील, तिने हळूच सांगितलं. आम्ही दोघांनीही शांतपणे फ्रेश होऊन आवरले. पूर्ण वेळ आमच्या एकच शब्दही बोलला गेला नाही, पण ती शांतता 1000 शब्दापेक्षा अधिक बोलकी होती. मी माझी बॅग घेतली आणि खाली आलो. सायली माझ्यासाठी गरम चहा केला होता. मी चहाचा कप हातात घेतला, पण एक घोट घेणेही कठीण जात होतं. सायली सोफ्यावर समोर बसली होती. तिची नजर खाली जमिनीकडे होती. चहा संपवून मी उभा राहिलो. मी निघतो सायली. सायलीने उभी राहून ती माझ्याजवळ आली. तिने कोणतीही घाई न करता अत्यंत हळुवारपणे मला मिठी मारली. ही मिठी काल रात्रीसारखी प्रेमाची नव्हती, तर ही मिठी एका निरोपाची. स्वतःची काळजी घ्या रोहन, आणि माझ्यावर कधीही रागवू नका. ती माझ्या पाठीवर हात फिरवत फुटफुटली. मी तुझ्यावर कधीच रागवू शकत नाही सायली. उलट तू मला जगायला शिकवलेस. मी तिच्या कपाळावर एक शेवटचे प्रेमळ चुंबन घेतले. मी दाराबाहेर पडलो. कारचे इंजिन चालू केले. सायली दारातच उभी होती. तिच्या डोळ्यातून आता अश्रूंचा बांध फुटला होता, पण तरीही ती ओठावर हल्लाचे हसू ठेवून मला हात हलवत होती. मी कार रिव्हर्स घेतली आणि मुख्य रस्त्याला लागलो. मागच्या मिररमध्ये मला तिची उभी असलेली आकृती हळूहळू लहान होत जाताना दिसली होती आणि अखेर ती वळणावर दिसेनाशी झाली. कार हायवेला लागली. पाऊस आता पूर्णपणे थांबला होता आणि ढगांच्या मागून सूर्याची किरणे बाहेर पडत होती. माझ्या डोळ्यातून नकळत 2 थेंब घसरले. ते नाते कदाचित समाजाच्या नजरेत चुकीचे असेल, पण 2 मनाच्या पातळीवर ते अत्यंत निर्मळ होते. सायली आता माझ्या आयुष्यात कधीच नसेल, पण त्या पावसाळी रात्रीचा तिचा स्पर्श, तिचे शब्द आणि तिची शेवटची मिठी माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात आयुष्यभरासाठी एक गोड हृदयस्पर्शी आठवण बनून कायम जिवंत राहील. कार चालवत असताना माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि सायलीच्या निरोपाची ती वेदना हायवेच्या एका धक्कादायक वळणावर अचानक गायब झाली, कारण माझ्या मोबाईलची स्क्रीन अचानक एका अनोळखी नंबरच्या मेसेजने उजळून निघाली. गाडी हायवेच्या कडेला लावून मी फोन हातात घेतला. व्हॉट्सअपवर एका अज्ञात नंबरवरून एक मेसेज आला होता. मेसेजमध्ये एकच वाक्य होतं, रोहन, तुला वाटतंय तू खूप हुशार आहेस. काल रात्री सायलीच्या घरात जे काही घडलं त्याचे सगळे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे सुरक्षित आहेत. 50 लाख रुपये तयार ठेव, नाहीतर हे फुटेज तिच्या नवऱ्याला आणि तुझ्या कंपनीच्या मॅनेजमेंटला पाठवायला 1 सेकंदही वेळ लागणार नाही. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. शरीरातून भीतीची एक तीव्र लहर उमटली. हातातील फोन थरथरू लागला. हे कसे शक्य होते? काल रात्री घरात तर फक्त मी आणि सायलीच होतो. काका काकू पुण्याला गेले होते. मग हे फुटेज कोणी आणि कसे काढले? मी लगेच त्या नंबरवर फोन केला, पण तो स्विच ऑफ येत होता. तितक्यात दुसरा मेसेज आला, फोन करायचा प्रयत्न करू नकोस, फक्त पैशाची सोय कर. पोलिसात गेलास तर सायलीचे आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि तुझे करिअर संपेल. संध्याकाळी 6 वाजता पुढच्या कॉलची वाट बघ. संध्याकाळी 6 वाजता पुढच्या कॉलची वाट बघ. माझे डोके सुन्न झाले होते. डोक्यात हजारो विचार चक्रावू लागले होते. मी कार पुन्हा सायलीच्या गावाच्या दिशेने वळवणार होतो, पण तितक्यात माझ्या मनास
ससाण्याची तीक्ष्ण शंका डोकावली. हे सर्व खरोखरच घडले की एखादा पूर्वनियोजित जाळं होतं? मी आधी सायलीला फोन केला. 3-4 रिंग्स गेल्यानंतर तिने फोन उचलला. तिचा आवाज खूपच घाबरलेला वाटत होता. रोहन, काय झालं? तुम्ही फोन का केला? सायली, तू घरात एकटीच आहेस ना? दार लावून घे. मला सांग, तुझ्या घरात कोणी गुप्त कॅमेरे लावले आहेत का? मी धापा टाकत विचारले. फोनवरून पलीकडून अचानक शांतता पसरली. ती काहीच बोलत नव्हती, फक्त तिच्या श्वासाचा आवाज येत होता. सायली, बोल ना, काय चाललंय हे? मी ओरडलो. रोहन, मला क्षमा करा. सायलीचा आवाज अचानक पूर्णपणे बदलला. जो आवाज सकाळी इतका नाजूक आणि भावूक वाटत होता, त्यात आता थंड आणि क्रूर व्यावसायिकता होती. काय म्हणतेस तू? माझ्या अंगाचा तिळपापड झाला. तुम्हाला काय वाटलं रोहन? त्या मुसळधार पावसात तुम्हाला भेटलेले ते काका काकू खरंच माझे आईवडील बाबा होते? किंवा मी खरोखरच एका परदेशात गेलेल्या नवऱ्याची दुःखाची बायको होते? सायली उपराधाने हसली. माझ्या डोक्यावर जणू वीज कोसळली. सायली, तू काय बोलते आहेस? रोहन, ती पावसाळी रात्र, तो लिफ्ट मागण्याचा बनाव, ते बंद घर आणि माझा तो रोमॅन्टिक वावर, या सगळ्या गोष्टी एका अत्यंत बारकाईने आखलेल्या प्लॅनचा भाग होत्या. तुम्ही ज्या MNC कंपनीत काम करता, तिथे तुम्ही रुजू झाल्यापासूनच तुम्ही आमच्या टार्गेटवर होतात. नवीन, श्रीमंत आणि भावनाप्रधान मुलगा. माझे हात सुन्न पडले. पण ते सकाळी रडणं, तो निरोप, ते नाटकं होते रोहन. तुम्हाला गुंगवण्याचे आणि ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात पूर्णपणे अडकवण्याचे नाटक. ती रूम आधीपासूनच स्पाय कॅमेऱ्याने सज्ज होती. तुम्ही काल रात्री ज्या प्रत्येक क्षणाला प्रेम समजत होता, ते आमचे 50 लाखाचे फुटेज तयार होत होते. माझ्या पायाखालचा पायच निसटला होता. ज्या स्त्रीला मी माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि पवित्र क्षण मानले होते, ती एक सराईत भामटी निघाली होती. पण सायली, तू हे का करतेस? मी संतापाने विचारले. कारण हा माझा व्यवसाय आहे रोहन. आता जास्त प्रश्न विचारू नका. 50 लाख रुपये कॅश तयार ठेवा. संध्याकाळी 6 वाजता जागा कळवली जाईल. जराही हुशारी दाखवली किंवा पोलिसात गेलात तर हे व्हिडिओ तुमच्या सोशल मीडियावर आणि कंपनीत व्हायरल होतील, असे म्हणून तिने फोन कट केला. मी कारच्या स्टेअरिंगवर जोरात हात मारला. माझे आयुष्य, माझी प्रतिष्ठा, माझी नोकरी, सर्व काही पणाला लागले होते. पण धक्कादायक प्रसंगातही माझ्या आतील एक संयमी अधिकाऱ्याने डोके वर काढले. मी घाबरून शरणागती पत्करणारा नव्हतो. मी लगेच माझ्या मित्राला विशालला फोन लावला. तो महसूल विभागात अधिकारी होता आणि त्याचे सायबर सेल व पोलिसात खूप मोठे जाळे होते. मी त्याला कुठलाही संकोच न बाळगता सर्व खरी हकीकत सांगितली. रोहन, तू शांत राहा, अजिबात घाबरू नकोस, विशाल ठामपणे म्हणाला. ही एक सराईत हनी ट्रॅप गँग आहे. तू त्या नंबरचा आणि लोकेशनचा काहीच विचार करू नकोस. मी सायबर सेलच्या स्पेशल टीमला कनेक्ट करतोय. तू आता त्यांच्या सांगण्याप्रमाणेच वागायचे आहेस. विशालने लगेच पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेशी माझे बोलणे करून दिले. सायबर टीमने त्या अज्ञात नंबरचे ट्रॅकिंग सुरू केले. संध्याकाळी 6 वाजता बरोबर त्या नंबरवरून पुन्हा कॉल आला. पैशाची सोय झाली का रोहन? एक टणक पुरुषी आवाजाने विचारले. हो, 50 लाख रुपये कॅश तयार आहे. पण मला आधी सर्व फुटेज आणि मेमरी कार्ड्स माझ्या समोर नष्ट करायला हवेत. मी पोलिसांच्या सूचनेनुसार शांतपणे बोललो. छावा, धुळे नाशिक हायवेवर जुन्या उड्डाणपुलाखाली रात्री 9 वाजता एकटाचे. गाडीतून बाहेर पडायचे नाही. पैसे देऊन पेनड्राईव्ह घेऊन जायचे. जास्त नाटके केलास तर जागच्या जागीच खेळ खल्लास करेन, समोरच्याने धमकावले आणि कॉल कट झाला. पोलिसांनी लगेच लोकेशन ट्रेस केले. तो कॉल धुळे रोडवरील एका बंद पडलेल्या कॉटन मिलच्या आवारातून आला होता. रात्री 8:30 वाजता पोलीस पथकाने त्या जुन्या उड्डाणपुलाच्या आसपास आणि कॉटन मिलच्या परिसरात साध्या वेशात जाळे विणले. मी माझ्या कारमध्ये 50 लाखाचे बनावट नोटाचे बंडल असलेली बॅग ठेवून ठरलेल्या ठिकाणी पोचलो. पाऊस पुन्हा एकदा रिमझिम सुरू झाला होता. पण आजच्या पावसात कोणताही रोमांस नव्हता. आज फक्त सस्पेन्स आणि धोक्याचा थरारक होता. मी उड्डाणपुलाखाली गाडी थांबवली.
हेडलाईट्स चालूच होते आणि काही मिनिटातच अंधारातून 3 आकृत्या बाहेर आल्या. पुढे तोच वयस्कर माणूस होता ज्याने मला पहिल्या दिवशी रस्त्यात थांबवले होते. त्याच्या मागे एक धिप्पाड गुंड होता आणि त्याच्या शेजारी उभी होती सायली. सायलीच्या हातात एक लॅपटॉप आणि पेनड्राईव्ह होता. तिच्या चेहऱ्यावर आता कुठलीही लाज किंवा गोडवा नव्हता, तर पैशाची हव्यास दिसत होती. पैसे कुठे आहेत रोहन? सायलीने थंड आवाजात विचारले. आधी मला ते फुटेज दाखव आणि पेनड्राईव्ह माझ्या हवाली कर, मी कारचा खिडकी खाली करत ठामपणे म्हणालो. सायलीने लॅपटॉप चालू करून स्क्रीनवर माझ्याकडे फिरवली. त्यात काल रात्रीचे ते व्हिडिओ फुटेज स्पष्ट दिसत होते. बघून झाले, आता बॅग बाहेर फेक, तो धिप्पाड गुंड पुढे होत म्हणाला. मी बॅग उचलली आणि कार बाहेर फेकली. गुंडाने बॅग उघडून पाहिली, पण बनावट नोटा पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. सायली हा फसवतोय, या बॅगेत रद्दी आहे, तो ओरडला. तितक्यात सायलीने तिच्या पर्समधून एक लहान पिस्तूल बाहेर काढले आणि थेट माझ्या छातीच्या दिशेने रोखले. रोहन, तू पोलिसांना सांगून खूप मोठी चूक केलीस, आता तू जिवंत उरणार नाहीस, सायली संतापाने ओरडली. तिची बोट ट्रिगरवर दाबणार तितक्यात अंधारातून एका पाठोपाठ एक 3 गाड्या सायरनचा थरारक आवाज घुमला. पोलीस सर्वजण आपापल्या जागी थांबा, हात वर करा, लाऊडस्पीकरवर आवाज घुमला. सायली आणि तिचे साथीदार जागीच गोठले. चारी बाजूंनी आर्म्ड पोलिसांनी त्यांना घेरले होते. पोलिसांनी पाहून त्या गुंडाने पळण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला त्या क्षणात जमिनीवर लोळवले. सायलीच्या हातातील पिस्तूल खाली पडले. पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या. सायली हातात हटकड्या पडल्या, माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात आता भीती आणि पराभवाचा थरार होता. पोलीस इन्स्पेक्टर माझ्या जवळ आले आणि पाठीवर थाप मारत म्हणाले, वेल डन रोहन. ही हनी ट्रॅप टोळी गेली 2 वर्ष अनेक श्रीमंत अधिकाऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करून कोट्यावधी रुपये उकळत होती. आज तुझ्या धैर्यामुळे आणि सहकार्यामुळे ही संपूर्ण गँग जेरबंद झाली. पोलिसांनी सर्व लॅपटॉप, पेनड्राईव्ह आणि मुख्य सर्व्हर जप्त केले, ज्यामुळे माझे सर्व फुटेज कायमचे नष्ट झाले. मी सायलीजवळ गेलो. ती खाली मान घालून उभी होती. सायली, तू मला विचारत होतीस ना की मला काय आवडले? मला वाटले होते तू एक सुंदर निसर्ग आहेस, पण तू एक विचारी नागिन निघालीस. ज्या भावनांचा तू खेळ मांडलास, आज त्या भावनांनी तुला गजाआड ढकलले. मी शांत पण अत्यंत कणखर आवाजात म्हणालो. सायलीने एक शब्दही उच्चारला नाही. पोलीस त्यांना व्हॅनमध्ये घेऊन निघून गेले. हायवेवर पाऊस आता पूर्णपणे ओसरला होता. मी कारमध्ये बसलो आणि नाशिकच्या दिशेने निघालो. त्या रात्री मला समजले होते की प्रत्येक सुंदर दिसणारी गोष्ट आणि पावसात मिळणारा प्रत्येक स्पर्श आल्हाददायक नसतो. काही संकटे अतिशय सुंदर मुखवटे घालूनच आयुष्यात प्रवेश करतात. त्या घटनेला आता 6 महिने उलटून गेले होते. हनी ट्रॅप गँगचे ते काळे प्रकरण पोलिसांच्या कडक कारवाईत पूर्णपणे मिटले होते. कोर्टाच्या आदेशानुसार माझे सर्व फुटेज डिलीट फॉर्मॅटमधून कायमचे नष्ट करण्यात आले होते. आयुष्यात आलेले ते भीषण वादळ शांत झाले असले तरी त्या रात्रीने माझ्या मनावर उमटवलेला संशयाचा आणि विश्वासाचा उरखडा अजूनही तितकाच ताजा होता. मी पुन्हा माझ्या नेहमीच्या कामात व्यग्र झालो होतो. नाशिकच्या त्या MNC कंपनीत माझे प्रमोशन झाले होते आणि कामाचा व्यापही वाढला होता. पण लोकांवर सहज विश्वास ठेवण्याची माझी वृत्ती मात्र आता कायमची बदलली होती. ऑगस्ट महिन्याचे दिवस होते. नाशिकमध्ये पुन्हा एकदा पावसाने जोर धरला होता. एका शुक्रवारी दुपारी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवले. रोहन, कॉंग्रॅच्युलेशन. आपल्या कंपनीच्या पुणे बंगळुरू हायवेवर नव्या ऑटोमेशन प्रोजेक्टसाठी कमान आता तुझ्याकडे सोपवण्यात येत आहे. VIP माझ्या हातात एक फाईल टेकवत सांगितले. सोमवारपासून तुला या नव्या साईटचे चार्ज घ्यायचा आहे. आज संध्याकाळी तुला पुण्याला रवाना व्हावे लागेल. नवा जबाबदारीचा आनंद होता, पण पुन्हा तोच पाऊस, तीच कार आणि हायवेचा प्रवास विचार मनात येताच माझ्या पाठीवर एक अनामिक भीतीचा काटा उभा राहिला.
मी संध्याकाळी 6 वाजता ऑफिसमधून निघालो. पावसाची रिमझिम सुरूच होती. कार हायवेला लागल्यावर मी वेगावर पूर्ण नियंत्रण ठेवले होते. जुन्या आठवणी मनात फेर धरून येत नयेत म्हणून मी कारमध्ये FM रेडिओ गाणे मोठ्या आवाजात लावले. पुण्याजवळ पोहोचत आलो असताना अचानक कारच्या डॅशबोर्डवर इंजिन ओव्हरहीटिंगचा लाल दिवा पेटला. मी तात्काळ इंडिकेटर देऊन कार हायवेच्या कडेला एका सर्व्हिसिंग रोडवर थांबवली. बोनेटमधून पांढरा धूर येत होता. पावसाचा जोर वाढत चालला होता आणि रात्रीचे 8:30 वाजले होते. आसपास कोणतेही गॅरेज वस्ती दिसत नव्हती. अजून काय नवीन वाढून ठेवलंय आयुष्याने, मी स्वतःशी रागाने पुटपुटलो. मी गाडीतून बाहेर पडलो आणि बोनेट उघडून पाहू लागलो. कूलंटची पाईप बहुधा लीक झाली होती. मोबाईल काढून रस्त्याच्या कडेला नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न केला, पण सिग्नलचा एकच बार दिसत होता. तितक्यात पाठीमागून एका काळ्या रंगाची SUV कार ब्रेक करकचून दाबल्याचा आवाज झाला. माझे शरीर क्षणात सतर्क झाले. 6 महिन्यापूर्वीच्या प्रसंगाने मला शिकवले होते की संकटात मदतीला येणारी प्रत्येक व्यक्ती देवमाणूस नसते. मी हळूच माझ्या खिडकीतील फोल्डिंग चाकूवर बोट घट्ट केले. VUC कार दरवाजा उघडला. त्यातून एक 30-32 वर्षाची अत्यंत रुबाबदार सूट परिधान केलेली स्त्री छत्री घेऊन बाहेर आली. तिची नजर माझ्या बंद पडलेल्या कारवर आणि माझ्यावर पडली. एनी प्रॉब्लेम? मी काही मदत करू शकते का? तिने अत्यंत सुसंस्कृत आणि इंग्रजीत विचारले. मी अंतर राखून उभा राहिलो. नो थँक्यू, माझी कंपनीची मदत पथकाची गाडी येत आहे. मी पूर्णपणे खोटे बोललो. ती स्त्री थोडी हसली. मिस्टर, या पावसात आणि या भागात कोणतीही ब्रेकडाऊन सर्व्हिस तासभरात पोहोचू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या खिशातील त्या चाकूला घट्ट पकडून ठेवण्याची गरज नाही. मी पोलीस अधिकारी आहे. माझे डोके दचकले. काय? तिने तिच्या सूटच्या आतील खिशातून एक आयडेंटिटी कार्ड बाहेर काढलं. दिव्यांच्या उजेडात मी वाचले, नेहा देशपांडे, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस, महाराष्ट्र सायबर सेल. मी निश्वास सोडला, पण पूर्णपणे शंका फिटली नव्हती. सॉरी मॅडम, पण गेल्या काही अनुभवावरून मी अनोळखी लोकांवर विश्वास ठेवणे सोडले आहे. नेहाने छत्री थोडी मागे केली आणि माझ्या डोळ्यात रोखून पाहिले. मला माहीत आहे रोहन सर, हनी ट्रॅप प्रकरणातून सही सलामत सुटलेला माणूस पुन्हा कोणावर सहज विश्वास ठेवणार नाहीच. तिच्या तोंडून माझे नाव आणि त्या प्रकरणाचा उल्लेख ऐकताच माझे डोळे उस्फरले. तुम्हाला माझ्याबद्दल आणि माझ्या केसबद्दल कसे माहीत? मी थक्क होऊन विचारले. नेहाच्या चेहऱ्यावर संजीदगी भाव अधिक खोल झाला. कारण ती केस अजून पूर्णपणे बंद झालेली नाही रोहन. सायली आणि तिच्या 3 साथीदारांना अटक झाली खरी, पण त्या गँगचा मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट आहे आणि त्याला पकडण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. बाहेर पावसाचा कडकडाट झाला. हवेत गारवा आणि सस्पेन्स अधिकच दाट झाला. माझी मदत? पण मी यातून बाहेर पडलो होतो ना? मी साशंकतेने विचारले. तुम्हाला वाटले तुम्ही सुटलात? नेहा माझ्या कारजवळ येत हळूच कुजबुजली. पण त्या रात्री ज्या स्पाय कॅमेऱ्याने तुमचे फुटेज रेकॉर्ड केले होते, तो डेटा फक्त सायलीच्या लॅपटॉपवर नव्हता. तो क्लाउड सर्व्हर लाईव्ह स्ट्रीम होता आणि सर्व्हर हाताळणारा माणूस आता पुन्हा सक्रिय झाला आहे आणि त्याचं पुढचं टार्गेट तुम्ही आहात. माझ्या पायाखालची जमीनच सरकली.